हिंदू धर्मात एकादशीच्या उपवासाला विशेष महत्त्व आहे आणि जेव्हा वरुथिनी एकादशीचा विषय येतो तेव्हा त्याचे महत्त्व अधिकच वाढते. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी ही एकादशी शुभ आणि पुण्य देणारी मानली जाते. पौराणिक कथेनुसार हा उपवास केल्याने कठोर तपश्चर्येच्या बरोबरीचे फळ मिळते. 2026 मध्ये हा उपवास कधी होणार आहे? जाणून घ्या अचूक तारीख आणि अचूक वेळ. हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी पहाटे 1:26 सुरू होत आहे. ती 14 एप्रिल रोजी पहाटे 1:08 संपेल. पंचांगानुसार 13 एप्रिल रोजी वरुथिनी एकादशीचे व्रत पाळले जाईल. वरुथिनी एकादशीची पूजाविधी. सकाळी लवकर उठा, स्नान करा आणि भगवान श्री विष्णू समोर उपवास करण्याचा संकल्प करा. पूजास्थानी भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करा. प्रभूला गंगाजल आणि पंचामृताने स्नान घाला. त्यांना पिवळे कपडे, पिवळी फुले आणि तुळशीची पाने अर्पण करा. तुपाचा दिवा लावा आणि वरुथिनी एकादशी व्रताची कथा सांगा. शेवटी आरती करा. या एकादशीला रात्री जागून भजन आणि कीर्तन गाण्याला विशेष महत्त्व आहे. दुसऱ्या दिवशी प्रसादाने उपवास सोडा. पूजा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय. या दिवशी मोसमी फळ म्हणून खरबूज अर्पण करण्याची परंपरा आहे. सात्विक मिठाई आणि पंचामृत देखील अर्पण करता येते. भगवान विष्णूला अर्पण करताना तुळशीच्या पानांचा समावेश करायला विसरू नका. उपवासाचे महत्त्व आणि फायदे. शास्त्रानुसार जे लोक योग्य विधीसह वरुथिनी एकादशीचे व्रत पाळतात त्यांना सुख शांती प्राप्त होते. या व्रतामुळे शारीरिक दुःख कमी होते आणि दारिद्र्य नाहीसे होते असा विश्वास आहे. राजा मन्नाताने सुद्धा याच व्रताने मोक्ष प्राप्त केला होता. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.